आमच्या संवेदेत आणि यश आणि गोट्या अंपायरचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. जेव्हा गोट्या अंपायर त्यांच्याकडे इशारा करतात तेव्हा डीजे मास्टर पूर्णपणे स्टॉप. आणि डीजे मास्टरांना या विभागामध्ये ज्याने पहिल्यांदा बोलवलं विचुंबे गावामध्ये, जे विचुंबे गावचे वीरेंद्र सेवाग मुन्ना सुरते, आपण यांना पाहिलं असेल. सचिन तेंडुलकर, बीडी पाटील यांचं खूप मोठं योगदान. आणि आज उसरलीच्या मैदानावर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या मैदानावर आला आहे. तर गोट्या अंपायर नरेंद्र भगत साहेब पहा किती स्टाईल दाखवतील. आपण त्यांचं नाव पाहिलं तर शंकर धोत्रे. त्यांना तुम्ही मैदानावर जायला कधी रस्ता द्या, नाहीतर चावतील तुम्हाला कुत्रे, असं ते नेहमी म्हणत असतात. तर गोट्या अंपायर मैदानावर आलाय. क्रिकेट जगतातील आश्चर्य. वळूया आपण मैदानाकडे. पळसपे आणि कामोटे, जिथे पहिल्या सत्रामध्ये बारक्या कांबळेचा संघ फलंदाजी करेल आणि कोणती कामगिरी बजावेल तर धावतं म्हणून ऐकवतील आमचे मार्गदर्शक नरेंद्र भगत सर यांच्याकडे आपण निश्चित वळणार आहोत. या दरम्यान सूर्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सूर्यकांतजी म्हसकर साहेब, आपल्याला विनंती असेल या आपण मंचावर अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाची, या स्पर्धेची शोभा वाढवा. सन्माननीय सूर्यकांतजी म्हसकर, सूर्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. तो धन्यवाद देना चाहूंगा सागर आपको। फिर एक बार तहे दिल से तमाम क्रिकेट प्रेमियों का गावदेवी क्रिकेट क्लब उसरली द्वारा आयोजित सरपंच ट्रॉफी 2017 की ये शानदार मंजर 5वीं रजनी गोटे अंपायर इस समय फील्ड का मुआयना करते हुए क्रिकेट दुनिया का 8वां अजूबा इस रूप से उनको मैदान के ऊपर देखा जाता है, जाना जाता है। अनोखे अंदाज के साथ, अनोखे स्टाइल के साथ इस मुकाबले की शुरुआत कराते हुए, इस मुकाबले को हरी झंडी देते हुए तो बिल्कुल स्ट्राइक एंड पर सचिन गोवारी, बारका कामड़े। पहली गेंद बिल्कुल स्टीयर किया, गेंद को सिंगल के साथ बारका कामड़े ने अपनी पारी की, अपनी टीम का अकाउंट यहाँ पर बिल्कुल सचिन गोवारी ने अपनी टीम का अकाउंट यहाँ पर बिल्कुल खोला। तो बड़ा बिग मुकाबला आज की रजनी का सुपर 8 में क्वालिफाई करने वाली ये पहली दो टीमें थी जिन्होंने मुंबई और नई मुंबई की बड़ी ताकतवर टीमों को और रायगढ़, उरण और ठाणे की टीमों को परास्त करके अब रायगढ़ और ग्रामीण पनवेल इस समय हम अतिथि कक्ष में इस मुकाबले को एंजॉय करते समय सम्मान्य नीलेश वाघमारे देवत, संदीप वाघमारे सरपंच देवत तथा विजय वाघमारे, विश्वास पाटिल कोबरा। अच्छी गेंद इस समय लॉफ किया गेंद को, दैट इज द बिग हिट सिक्स। धन्यवाद डीजे। तो बिल्कुल मंच पर हम योगेश ढोगल साहब देवत के इन तमाम गणमान्य अतिथियों को देख पा रहे हैं। 6 हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम वसंत भोईर उत्सव इनकी ओर से हौसला अफजाई कैसे की जानी चाहिए इसका जीता जागता उदाहरण यहाँ पर सम्मान्य वसंत जी भोईर साहब इनके द्वारा यहाँ पर छक्कों के हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम और गोटे की अनोखी अदा आपने देखी और सारा मैदान इस समय गोटे की इस अदा को देखकर झूम उठा था। तो एक बार तालियां होनी चाहिए गोटे के लिए, जोरदार तालियां। तो बिल्कुल दोस्तों बड़ा मुकाबला हम यहाँ पर एंजॉय कर रहे हैं। बल्लेबाज बारका कामड़े जिन्होंने पहले ही गेंद के ऊपर छक्का दागते हुए अपनी बल्लेबाजी की आक्रामकता क्या है ये बिल्कुल पलसपे क्रिकेट टीम का गेंदबाज राजू ठानगे को परिचय करा के दिया। इस बीच गणेश पाटिल साहब कामोटे के सम्मान्य अतिथि इनका ये इस मंच पर तशरीफ ला चुके, साथ ही पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति सम्मान्य सखाराम सेठ पाटिल साहब इस मंच पर तशरीफ लाए। इस प्रतियोगिता को एंजॉय कर रहे तमाम गणमान्य अतिथियों का फिर एक बार तहे दिल से स्वागत करता है। बैक टू क्रिकेट दूधिया रोशनाई के पुख्ता इंतजाम में नहाता हुआ ये उसरली कुर्द का मैदान और इस मैदान पर पहले सुपर 8 का चौथा मुकाबला इस समय प्रोग्रेस होता हुआ कामोटे विपक्ष मोरिया पलसपे के बीच का पहली गेंद के ऊपर सिंगल। सूर्या स्पोर्ट्स के प्रोप्राइटर सम्मान्य सूर्यकांत दादा मस्कर साहब इस मंच पर तशरीफ लाए। मैं गावदेवी
क्रिकेट क्लब उत्सवली की ओर से आपका स्वागत करना चाहूंगा। मेहमानों की स्वागत यहाँ पर करते हुए धन्यवाद डीजे। तो ये अदा है गोटे की, जिस अदा के दीवाने पूरे महाराष्ट्र में देखे जाते हैं। बहुत ही शानदार चौवा यहाँ पर आता हुआ और इस चौवे की मदद से स्कोर कार्ड में हम बिल्कुल 11 रन देखते हुए। तो बड़ा मुकाबला, तगड़ी फाइट, राजू ठान की गेंदबाजी कर रहे, उन्हीं के ऊपर आक्रमण किया है। बाहर क्या कामले ने इस बार दिशा से अनोखी अंदाज और अनोखी अदा के साथ यहाँ पर वाइट का इजहार करते हुए बिल्कुल इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल का 25वां नियम यहाँ पर अख्तियार करते हुए अतिरिक्त रन संख्या में बढ़ोत 12 रन स्कोर कार्ड के ऊपर राउंड द विकेट। इस बीच बल्ले का फेस बॉल है, खाली क्षेत्र का चयन किया, 1 बाउंस फॉर तर याच दरम्यान कॅश प्राइज आले कामोठे संघासाठी अंपायर गोट्या मैदानावर सकाराम पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि सौराज पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 2000 रुपये। वळूया आपण मैदानाकडे, जिथे गोट्या अंपायर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना। निश्चित रूप से सागर की बात की जाए तो लोहा घरों में अब हथौड़ा मारने की जरूरत है। इस बीच अच्छी गेंद, शॉट ऑफ गुड लेंथ की तगड़ा पेस इस गेंद के साथ परिवर्तन के तौर पर इस गेंद को किया था। पिछली गेंद फुलर लेंथ की गेंद थी, गेंद के पिच तक पहुंचे थे और बेहतरीन लॉफ्ट किया था, लॉन्ग ऑन के ऊपर से चौवा आया था। लेकिन इस बार गति में थोड़ा सा परिवर्तन किया, काफी ज्यादा तेज की और एंगल बनाती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताना में चली। इस बीच ऊपरी सिरा और क्या उत्साह, क्या जल्लोष, क्योंकि शिकार पाई बाहर क्या कामले की। दरम्यान सन्मान्य अतिथी सूरज मस्कर, सूर्या स्पोर्ट कळंबोली यांचं इथे आगमन झालेलं आहे। सलग 3 षटकारासाठी 2000 कामोठे दरम्यान सूर्यकांत मस्कर यांना सन्मानित करण्यात येते। शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन नितीन भगत त्यांचा सन्मान करतील। धन्यवाद डीजे। तो अतिथियों की अवगत वहां पर बीच में मंच के ऊपर होती हुई और बाहर के कामले काफी आक्रामक दिखाई दे रहे थे, काफी तगड़े स्ट्रोक उन्होंने जड़े थे। 4 गेंदे 14 रनों की पारी उनके बल्ले से पनपी, लेकिन उस एंजॉयमेंट को काफी ज्यादा समय तक महसूस नहीं कर पाए और आखिरकार राजू ठानगे ने अपने तर्कस का अस्त्र निकाला और राजू और बाहर के कामले को बैक टू पैवलियन डगआउट की ओर लौटने के लिए मजबूर किया। इस बीच दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, रमेश पाटिल एक होनहार गेंदबाज मोरिया परस्पर क्रिकेट टीम का राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अच्छी गेंद ऑन द पैड, अपील जरूर है वहां पर, लेकिन सूर्यकांत ताराव सर बता रहे कि हाइट फैक्टर इस गेंद में ज्यादा था। अपील को दरकिनार किया। सन्माननीय अतिथी सरपंच देवत यांना सुद्धा शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। देवतचे सरपंच संदीप वाघमारे। निश्चित रूप से सरपंच महोदय का इस मंच के ऊपर स्वागत किया जा रहा है, जिन्होंने विकास का पूरी तरह से जिम्मेदारी अपने कंधे पर लिए। देवत के विकास, एकच देवतचा विकास असं ज्यांचा बीज आहे, असं ज्यांचं ब्रीद वाक्य, तर सरपंच महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। स्टीअर केला चेंडूला, बिल्कुल माफ कीजिएगा, अच्छी तरह से स्टीअर किया था। नरेश म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे। नितीन भगत शॉल श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करतात। तो चलते मैदान के ऊपर बड़ा मुकाबला दोस्तों। इस समय ये गेंद
पैडल स्वीप करना चाहते थे, ऑन साइड में प्रहार करना चाहते थे, गेंद की लंबाई ऑन साइड के विजन में की थी, काफी अच्छी तरह से रिलीज किया था गेंद को, बल्लेबाज के स्टांस को परखा, मन बनाया था, पहले से पैडल स्वीप कराने के लिए बैकफुट पर गए थे, लेकिन लेग स्टंप की दिशा में गेंद को किया, फुल ऑफ लेन गेंद किया, जिसके चलते टाइमिंग वहां पर नहीं कर पाए और एक डॉट गेंद की समाप्ति। बार के कामले के आउट होने के पश्चात कमबैक कराती हुई मोरिया प्लस में क्रिकेट टीम इस मुकाबले में, क्योंकि बार के कामले ने पहले ओवर में 16 रन जुटाए थे। अच्छी गेंद, स्वीप किया गेंद को, गेंद आ रही है बैकवर्ड फाइन लेग रीजन के बाद, दंदनाता हुआ चौवा। डीजे तुम्हाला थांबवतो। यथोचित स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पार पड़तो। चलते मैदान की ओर बैक टू क्रिकेट। इस समय गेंदबाजी में रमेश पाटिल मोर्चे पर लगे हुए अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन शानदार चौवा यहाँ पर जड़ा बल्लेबाज सचिन गोवारी ने। अपनी उपयुक्तता क्या है जनमान क्रिकेट कामोटे क्रिकेट टीम में, उस उपयुक्तता को यहाँ पर साबित करते हुए अच्छी गेंद, फिर एक बार देखना चाहेंगे हम, बिल्कुल चौवा यहाँ पर आता हुआ, अंपायर सूर्यकांत आरावसर का इशारा कि 4 रन यहाँ पर आते हुए, बेल्स जैसी की तैसी बनी हुई है विकेटों के ऊपर, स्टंप्स के ऊपर, इसलिए ये 4 रन जरूर मिलेंगे। चला खेळाडूंना विनंती असेल आपण एकत्र होऊ नका, लगेच आपण सामन्याला इथे सुरुवात करायची आहे। सुपर 8चा चौथा सामना नरेंद्र भगत सर आपण इथे पाहतोय, जिथे प्रेक्षक वर्ग तमाम क्रिकेट प्रेक्षकांची गर्दी आणि आमच्या आयोजकाने एक सर्वे केलाय, आज 15,200 प्रेक्षकांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये। खूप मोठी स्पर्धा, सरपंच चषक 2017, जिथे आयोजक पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द। पहा मैदानावर आमच्या आयोजक फेरफटका मारताना, जिथे 15,200 प्रेक्षकांची उपस्थिती लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असताना आणि घर बसल्या सुद्धा इंडिया क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ब्रॉडकास्ट आमच्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी स्पर्धा। तर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या जोवर मैदानावर असेल तोवर तो प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट इथे होणार आहेत। वळूया आपण पुढच्या इथे सामन्याकडे, जिथे पळसप्या आणि एका बाजूला संघ आपण कामोटे संघाला पाहतोय। तो निश्चित रूप से सागर बिग फाइट हम यहाँ पर मोरिया पड़स पे जय हनुमान कामोटे के बीच का मुकाबला। बारका कामले के आउट होने के पश्चात सचिन गोवारी इनिंग को बिल्डअप कराने के लिए निश्चित रूप से अपना योगदान देते हुए अक्रॉस द लाइन घूमे थे, यहाँ पर ऑन द पैड थी लेकिन ज्यादा उछली थी, उछाल ज्यादा थी, अपील हल्की सी जरूर उठी थी, लेकिन उस अपील को खामोश किया। 2 ओवर का खेल समाप्त होता है, बिल्कुल टोटल हम स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। तो सागर जिस ग्राफ की रनों के जिस ग्राफ की हमने बात की थी, 16 रन पहले ओवर में आए थे, दूसरे मैंडेटरी पावर में 10 रन आए थे, यानी कि रमेश पाटिल ने जो जिम्मेदारी अपने कंधे के ऊपर ली थी 16 के औसत को रोकने की, कुछ हद तक यहाँ पर न्याय देते हुए और निश्चित रूप से यहाँ से इस मुकाबले में वापसी कराने के लिए प्रयास किया जा रहा, क्योंकि मोरिया प्लस में क्रिकेट टीम की अगर ताकत देखी जाए तो सिद्धांत महात्रे ने इस प्रतियोगिता में 47 रनों की बहुत ही शांत 42 रनों की अभिजीत पारी खेली थी और अपने टीम के विजय में निश्चित रूप से ट्रम्प कार्ड का उपयोग किया था। तो इतनी भरभक्कम जो कि बल्लेबाजी है प्लस में क्रिकेट टीम की, उसके सामने कम से कम 5 ओवर में 55 या 60 के आंकड़े को जरूर देखती होगी कामोटे क्रिकेट टीम। सागर निश्चित मैदानाकडे आपण जाणार आहोत। सामना पाहायला मिळतो पळसपे आणि एका बाजूला कामोटे संघ, जिथे 2 षटक समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 10 आणि 2 षटक समाप्त झाल्यानंतर फलंदाज सचिन गोवारी, बारक्या कांबळे 5 झाले, प्रमुख फलंदाज 5 झाल्यानंतर सिद्धांत मात्रे आणि राजू ठाणगेची रणनीती आपण पाहिली असेल। कुठेतरी कामोटे संघाला रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जाईल। निश्चित रूप से सागर जैसे को तैसा आक्रमण के ऊपर प्रति आक्रमण, कभी गेंद से कभी बल्ले से, इस प्रकार की रोमांचकता, बल्ले का फेस खोला है खिलाड़ी तैनात। इस समय निश्चित रूप से आउट होने वाले बल्लेबाज
सुबोध गोवारी। चतुर्थ पारितोषिक 35,000 अशी मोठी स्पर्धा 14 ते 18 जे आपण महात्मा फुले कॉलेज एसी कॉलेजच्या मैदानावर होणारी स्पर्धा ज्याचे आयोजक चिंचपाड्याचे संघ आणि ज्यांना कुणा संपर्क करायचा असेल तर आपण त्यांचे खेळाडू राकेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा। निश्चित रूप से सागर पिछले साल भी बहुत बड़ी प्रतियोगिता चिंचपाड़े के मैदान पर हुई थी और काफी अनुशासन भरी क्रिकेट प्रतियोगिता हमने वहां पर एंजॉय की थी और उसी प्रकार इस साल भी उस प्रतियोगिता का आगाज यहाँ से किया जा रहा है। तो बिल्कुल बड़ी प्रतियोगिता रहती है दोस्तों, काफी अनुशासन भरी प्रतियोगिता रहती है और बिल्कुल एक अच्छा विशुद्ध क्रिकेट का एंजॉयमेंट करने का दर्शकों के लिए एक बड़ी दावत चिंचपाड़ा क्रिकेट टीम की ओर से आने वाली 14 और 18 मार्च के बीच में दी जाएगी। अच्छी गेंद और फुल टॉस गेंद थी, गेंद को बिल्कुल दिशा दी है, बैकवर्ड फाइन लेग के रीजन में गेंद को रोका गया, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। तो सागर 5 दिवसीय का गावदे क्रिकेट क्लब उसरली द्वारा यह प्रतियोगिता हम यहाँ पर एंजॉय कर रहे हैं। इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए बिल्कुल हरेश्वर भगत पूर्व सरपंच उसरली खुर्द ग्राम पंचायत जिनकी ओर से चमचमाती हुई जितनी भी ट्रॉफी हम देख पा रहे हैं, इन ट्रॉफियों की व्यवस्था सन्मान्य पूर्व सरपंच हरेश्वर भगत साहब जिनकी ओर से व्यवस्था की गई तथा इस प्रतियोगिता के लिए जो टी शर्ट यहाँ पर दी गई 34 टीमों के लिए और आयोजकों के लिए स्वयं सेवकों के लिए, तो बिल्कुल उप सरपंच महोदय सम्मान्य जितेंद्र जी भगत साहब जिनकी ओर से ये टी शर्ट यहाँ पर स्पॉन्सर किए जा चुके हैं। तो बिल्कुल इस प्रतियोगिता में आज हम गोटे अंपायर को देख रहे हैं, बिल्कुल वसंत भोईर साहब जिनकी ओर से आज गोटे अंपायर को इस प्रतियोगिता में स्पॉन्सर किया गया है। इस बीच और द विकेट अच्छी गेंद थी, बल्ले का फेस बना खोला, यहाँ पर रूम बनाने को मौका दिया था, फिर एक बार ऑन साइड में लगातार प्रहार पे प्रहार, आक्रामकता के ऊपर आक्रमण यहाँ पर किए जा रहे, लेकिन बड़े स्ट्रोक हाथ नहीं लग रहे। ये सबसे बड़ी ताकत उमड़ कर सामने आती हुई बिल्कुल। और इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए इस प्रतियोगिता के आयोजक इस समय कमर कसते हुए इस मैदान का एक राउंड लेते हुए अच्छी गेंद स्टीयर करना चाहते थे, बिल्कुल सही दिशा सही लंबाई के साथ गेंदबाजी का क्रम विनय गवंडी कायम रखते हुए और कामोठी क्रिकेट टीम की अग्नि परीक्षा यहाँ पर लेते हुए बिल्कुल इस प्रतियोगिता की हम बात कर रहे हैं। सामान्य मधुकर भगत साहब मधु वाटर सप्लायर्स के प्रोप्राइटर है जिनकी ओर से 5 दिन पानी की व्यवस्था यहाँ पर की गई है। ऑन द विकेट अच्छी गेंद ब्लॉक होल का उपयोग किया था, ड्राइव करना चाहते थे, गेंद विकेट के पीछे चली गई लेकिन सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। स्कोर कार्ड के ऊपर हम इस समय 29 रन देख पा रहे हैं। सागर पहली ओवर में हमने 14 रन देखे थे, 16 रन देखे थे, दूसरी ओवर में हमने 10 रन देखे थे और तीसरी ओवर काफी शानदार विनय गवंडी की यहाँ पर रन जुटाने के लिए मशक्कत करनी पड़ रही है, बल्लेबाजों को कमर कसनी पड़ रही, उतने तीखे और पैने प्रहार गेंद के साथ दहाड़ मारते हुए कर रहा है और इस समय विपक्ष प्रतिद्वंद्वी क्रिकेट टीम उन प्रहारों का जवाब ढूंढने का प्रयास कर रही है। इस बीच विनय गवंडी राउंड ऑन द विकेट अक्रॉस द लाइन, इस बार प्रॉपर टाइमिंग, that's gone for big तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूं, मैं हूं बड़ा खिलाड़ी, सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या चिंता धन्यवाद डीजे। तो एक क्रिकेट की दुनिया का 8वां अजूबा गोटे अंपायर। तो बिल्कुल इस प्रतियोगिता को सफल करने के लिए जिन दानशूर दाताओं ने अपना योगदान दिया उनका हम जिक्र कर रहे थे। तो बिल्कुल इस प्रतियोगिता में जिनका सबसे बड़ा योगदान है वह एसके होम्स के प्रोप्राइटर सागर खोंड साहब जिनकी ओर से मैन ऑफ द सीरीज के लिए हीरो होंडा स्प्लेंडर की मोटर बाइक यहाँ पर दी गई है। तो इन तमाम दानशूर दाताओं के कारण यह प्रतियोगिता सफलता की ऊंची उड़ान यहाँ पर भरती हुई और सफलता के आसमान को छूती हुई, इन तमाम दाताओं को मैं धन्यवाद देना चाहूंगा। छक्का इस बार आता हुआ स्कोर कार्ड में उछाल, टोटल इस समय 35। आने वाले 2 ओवर में इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर क्या बनता है क्या बिगड़ता है, माइक्रोफोन पर मराठी मीठी वाणी में आएंगे बिल्कुल सागर मांडवकर। थँक यू नरेंद्र भगत सर। आपण वळणार आहोत सामन्याकडे।
तर जाऊया आपण मैदानाकडे, जेथे 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या ती एकूण 35 या धावसंख्येवर उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो गोलंदाज रमेश पाटील आपल्या संघाची जबाबदारी सांभाळताना. फलंदाज आपण या वेळेला पाहतोय कामोटे संघाकडून. मोर द विकेट. हा चेंडूवर जोरदार प्रहार, पिकअप स्ट्रोक, चेंडू डीप फाईन लेग, लॉंग लेग कडे. अंपायर सिग्नल. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. 4 धावा. सन्माननीय माया सुरते त्याचप्रमाणे सन्माननीय नाना भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की माया सुरते पेठ त्याचप्रमाणे नाना भगत मोठा खांदा या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावर यायचं, आसनं स्थवायचंय आणि या कार्यक्रमाची शोभा आपल्या उपस्थितीने या ठिकाणी वाढवायची आहे. ओव्हर टू सागर. तर जाऊया आपण मैदानाकडे, जिथे सचिन गोवारी नावाचं वादळ मैदानावर चुचुरक प्रतिकार करताना गोलंदाज रमेश पाटीलला पहिल्या चेंडूवर 4 धावा, जिथे प्रवास करतो. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 39 ऑन बोर्ड. गोलंदाज रमेश पाटील तयार. राईट मोर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रायगडचा दिग्गज खेळाडू, श्रीमंत खेळाडू ज्यांना म्हटलं जातं, क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा बारक्या कांबळे बाद झाल्यानंतर त्याचे संघ येथे सावरताना. या दरम्यान सन्माननीय नरेंद्र वाघमारे देवचे यांना विनंती करतो, सन्माननीय नरेंद्रजी वाघमारे साहेब आपण या मंचावर यायचं, या कार्यक्रमाची शोभा वाढेल. सॉरी सागर, मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात. त्याचप्रमाणे सन्माननीय जितेंद्रजी वाघमारे, आज आपण पाहतो या पनवेल पंचक्रोशीतील या पंचक्रोशीतील सर्व तमाम मान्यवर या स्पर्धेला आपली भेट देत आहेत आणि ज्याच्या या स्पर्धेचं वैभव एका वेगळ्या उंचीवर आज आपण अनुभव करतो आणि याच सगळं श्रेय जातं ते गावदेवी क्रिकेट संघ ओसरली खुर्द आणि या स्पर्धेचे शिल्पकार विश्वास सेठ भगत. यस सागर. निश्चित जाणार आहोत आपण मैदानाकडे. रमेश हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक देत आहे ना, चेंडू उचलतोय, फेकतोय आणि तोपर्यंत अचूकतो आणि दोन्ही संघांकडून मेहनत केली जाते. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. ज्या बारक्या कांबळेनं फक्त 4 चेंडूचा सामना केला, सुरुवात सुरू करून दिली होती, पण जास्त काळ या खेळाडूला खेळपट्टीवर तळ टकून देऊ शकले नाही. गोलंदाज कामगिरी केली होती. राजू टाणगे थोडासा मागडा पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर 16 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर रमेश पाटीलने 10 धावा. यशस्वी मारा करताना गोलंदाज पुन्हा एकदा 4थं षटक फेकेल. धावसंख्या गुणतालिकेवर पाहतोय 42 ऑन बोर्ड, जिथे फलंदाजी करेल स्ट्रायकर एंडला आक्रमक मिडल ऑर्डरचा फलंदाज परेश म्हात्रे इज ऑन स्ट्राइक. फुटबॉलचा वापर, चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कौशल्य दाखवते. टॅलेंटिंग क्रिकेट, स्किलिंग शॉट, धाव चोरण्याचं धारिष्ट, वेल टेकन टू वेल. 2 धावा येथे पूर्ण करत असताना क्षेत्ररक्षकाच्या नजरेसमोरून धावा चोरल्या जातात आणि ही रणनीती आपल्याला कामोटे संघाकडे. सिद्धांत मात्र राजू टाणगे सारखे फलंदाज, हे 2 मोठे फलंदाज पळसपे संघासमोर असताना एक मोठं आव्हान उभं करणं हे काम करावं लागेल. फलंदाज आपण पाहिल्याचं सचिन गोवारी जो सलामीवीर आहे आणि ई नेट नंबर 4 चा फलंदाज परेश म्हात्रे या फलंदाजाला. तर स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी फलंदाज तयार परेश म्हात्रे. हा चेंडू बॉडीला बॅलन्स केलं होतं, मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न इथे केला होता आणि प्रयत्न इथं फसतोय. आपण पाहिलं असेल एकूण धावसंख्या जिथे 44 धावा आणि लेग बिफोर द विकेट पायचीतचा बळी ठरतोय. 3 गडी बाद धावसंख्या या वेळेला आपण पाहणार आहोत. पहिली रात्र होती, उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम येथे पार पडला होता आणि तेव्हा भारताचे माजी क्रिकेटर विनोद कांबळे सर येथे आले होते आणि विश्वाची भगत साहेब आणि त्यांच्या गावावर असलेलं प्रेम त्यांनी येथे व्यक्त केलं होतं आणि पुढल्या वर्षी निश्चित विनोद कांबळे सर येथे येणार आहे त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि त्यांची उपस्थिती तब्बल 2 तास आम्ही येथे व्यासपीठावर पाहिली होती. खेळाडूंना मार्गदर्शन सुद्धा केलं होतं आणि ती यशस्वी स्पर्धा 2017 मध्ये खूप मोठे योगदान गावदेवी क्रिकेट संघ उसरली शेकापक्ष पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. मैदानाकडे थेट आपण पुन्हा एकदा वळूया. गोलंदाज रमेश पाटील हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कदाचित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव चोरण्याचा पुन्हा एकदा धाडस, जोखीम उठवली आणि या वेळेला ही अनोखी अदा. गोटे अंपायर, फलंदाज येथे धावबाद.
इकडे निश्चित नरेंद्र भगत सर पाहिलं आपण एकूण धावसंख्या आहे ती गुणतालिकेवर 45 धावा आणि प्रेक्षक वर्गाची ताण भूक भागावी म्हणून अनेक स्टॉल धारक आणि आमच्या स्टेज समोर आपण पाहतो आपल्या उत्तर बिहारी बांधव सुद्धा आले तर भुईमुगाच्या शेंगा घेऊन तर निश्चित म्हणू का उत्तर बिहारी बांधव महाराष्ट्रामध्ये येतोय धंदा टाकतोय पैसे कमवतोय मात्र मराठी युवक त्याच्या भेलच्या गाडीवर टाकतो आणि त्यांना सांगतो का कांदा टाक लिंबू टाक भेल दे आणि जाताना म्हणतो लिहून ठेव ही मोठी अवस्था तर निश्चित मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत जिथे पल्ला पार करायच्या मोठ्या धावसंख्येचा एकूण धावसंख्या आहे ती 45 या धावसंख्येवर दोन्ही संघ कष्ट करताना या मैदानावर जोखीम उठवली जाते गोलंदाजाकडून पहिल्या षटकामध्ये 16 दुसऱ्या षटकामध्ये 10 तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि रमेश पाटीलने 2 षटक फेकली 12 चेंडू फेकले त्यांना आपण पाहिलं असेल एकूण 20 धावा दिल्या आणि यावेळी शेवटचं षटक फेकेल अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि या स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये राहुल बाईकर कडून एक चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल त्यांच्या संघ सहकार्यानं आणि त्यांच्या पाठीराख्यानं मैदानाकडे आपण थेट वळणार आहोत राहुल बाईकर इथे गोलंदाजी करेल समोर यावेळेला आपण पाहणार आहोत इनॅट नंबर 5 निकेश म्हात्रे आणि सचिन गोवारी नावाचं वादळ अजूनही मैदानावर हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चाललाय चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय राजू ठाणगे कमी वयामध्ये क्रिकेटची अनेक मैदान गाजवणारे 2 खेळाडू सिद्धांत म्हात्रेचा आपण जरूर उल्लेख करतो राजू ठाणगेचा जरूर उल्लेख करतो काही दिवसापूर्वी 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूने केला होता आणि त्याचा पडस प्रसंग या मैदानावर गोलंदाज राहुल बाईकर राईट मोर द विकेट लो फुलटा चेंडूला खेळून काढले पा कुठे फेकून दिलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि ही संधी मिळते पूर्वार्धातील प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न कामोटे संघाच्या फलंदाजाकडून तर एकूण धावसंख्या आपण इथे पाहणार आहोत धावसंख्या ती एकूण 48 धावा आमच्या समेत नरेंद्र भगत सर तर आमच्या समेत आमचे मित्र आमचे स्पर्धेचे समालोचक दीपक पाटील पूर्णपणे दडपण त्यांच्या चेहऱ्यावर कारण त्यांचा संघ इथे खेळतोय तर एका बाजूला आमचे कामोटेचे आमचे समालोचक आमचे आदर्श भाऊ म्हात्रे यांचा संघ या मैदानावर खेळतोय तर थेट वळणार आहोत आपण सामन्याकडे राहुल बाईकरचा हा चेंडू ताकदीचा वापर केलाय चेंडू आपण या वेळेला पाहतोय फुल्ली कॉन्फिडन्स क्षेत्ररक्षकाला होता आणि तितक्याच नेटानं हा प्रयत्न केला आणि फलंदाज आपण या वेळेला पाहतोय धावा चोरण्याच्या तयारी दाखवली होती आणि जिथे प्रथम फलंदाजी करणारा कामोटे संघ फलंदाज इथे धावबाद आणि आपण पाहतोय एकूण धावसंख्या 49 तर मैदानाकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत फलंदाज बाद झाले एकूण 5 धावसंख्या ती 49 नवीन फलंदाज रोशन म्हात्रे सचिन गोवारी अजूनही मैदानावर आहे या खेळाडूंकडून अपेक्षा तर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या मैदानावर मोर द विकेट फुलटॉस चेंडू थोडासा हवेमध्ये चेंडू सुरक्षित आहे आणि तोपर्यंत संधी मिळाली फलंदाजांना आणि प्रथम फलंदाजी करत असताना कामोटे संघ 50 रन्स कंप्लीट 50 धावा येथे पूर्ण होतील जेथे फलंदाज बाद झाले एकूण 5 गोलंदाज राहुल बाईकर तयार कोटे अंपायर आपण मैदानावर पाहतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सर्वेच्या नुसार 16,000 प्रेक्षक या सामन्याचा लाईव्ह मैदानावर आनंद घेत असताना यावेळेस आपण मंचावर पाहतो सन्माननीय सनी शेठ कावळे यांचे या ठिकाणी आगमन होतं मी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच चषक या स्पर्धेमध्ये मी सन्माननीय सनी शेठ कावळे साहेबांचे या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे दुसरे अतिथी आहेत शेखर साहेब गायकवाड नवी मुंबई कमिशनर ऑफिसचे कर्मचारी आहेत यांचं देखील या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होतं मी या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो साहेब आपण आलात या कार्यक्रमाचं वैभव आपल्या उपस्थितीने द्विगुणित केला त्याबद्दल आपलं उत्सवली खुर्द आयोजित सरपंच चषक 2017 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला विशेष धन्यवाद ओव्हर टू सागर मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत जेथे एकूण धावसंख्या 50 धावा 50 धावांचा पल्ला आहे ते पार केलाय तो गोलंदाजी करत असताना राहुल बाईकर शेवटचं षटक फेकेल या ठिकाणी सन्माननीय अतिथींचं शॉल पुष्प
गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येतं. आपली संस्कृती या ठिकाणी आपण जतन करत आहोत. त्या संस्कृतीची जोपासना आपण या ठिकाणी करत आहोत. आलेल्या प्रत्येक अतिथीचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर आपण सन्माननीय राम मुंडकर साहेब कामोठे, त्याचप्रमाणे सन्माननीय महेश पाटील साहेब काळुंद्रे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये आजच्या 5व्या रजनीमध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपण वळूया सागर मांडवकर यांच्याकडे. यानंतरचा होणारा सामना दोन संघनायकांना इथून कॉल करतो आम्ही का भातान संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा विनोद वाघमार याचा देवस संघ यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय सेमी फायनल 1 साठी आपण इथे लगेच जायचं. तर सामन्याचा आनंद घेण्यासाठी खूप सारे अतिथी मान्यवर आपण पाहतोय. या विचुंबचे अर्जुन सुरते असतील, त्यांच्या समवेत अनिल भोईर साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना खूप मोठी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतोय. धमाल, जल्लोष, आनंदाचं वातावरण. सिद्धांत म्हात्रे आणि राजू ठाणगेला आता वेळ आले कारण बारक्या कांबळे सपशेल अपयशी ठरला. सुरुवात सुरेख करून दिली होती नरेंद्र भगत सर, पण बारक्याच्या लवकर बाद होण्यानं एक त्यांच्या संघावर जे संकट ओढवलं होतं, पण त्यांचा उर्वरित संघ फारशी चमक धमक या सामन्यामध्ये दाखवू शकला नाही. आणि याचं कारण राहुल बैकरची गोलंदाजी, त्यानंतर आपण रमेशची गोलंदाजी पाहिली होती. अचूक टप्पा, योग्य दिशा, मोठे फटके रोखले आणि तब्बल 51 धावांवर इथे शांत बसवलाय. तर 51 ऑन बोर्ड, 52 रन्स टू विन. तर येणारे 30 चेंडू आणि 52 धावेची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा संघ सिद्धांत म्हात्रे मैदानावर जाणारे. राजू ठाणगे मात्र बारक्या कांबळे गोलंदाजी करत असताना कोशा प्रकारे गोलंदाजी करेल ही सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन भातान संघाचा संघनायक सेमी फायनल 1 देवस संघाचा संघनायक विनोद वाघमारे यांना सुद्धा मी विनंती करू. पायाचे कोण असेल, रातोरात लखपती होणारी स्पर्धा. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता. फर्स्ट प्राइज 2 लाख, सेकंड प्राइज 1 लाख. कोण असेल मालिकावीरचा मानकरी, पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीजला स्पर्श कोण करणार. अजूनही खूप मोठा अवधी येते बाकी आहे. 2 सेमीफायनल आम्ही इथे पाहणार आहोत. त्यानंतर मेगा फायनल अतिशय चुरस या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. खूप प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पनवेल तालुक्यामध्ये होणाऱ्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धा. आज उसरली गावावर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम, आज उसरली गावावर असलेलं खेळाडूंचं प्रेम, आज उसरली गावावर असलेलं क्रिकेट शौकीनांचं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. निश्चित वर्ष 4थ्या आणि ही स्पर्धा नरेंद्र भगत सर आपल्याला सफल होताना कुठलाही वाद नाही आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं असेल. शिस्तीमध्ये स्पर्धा पार पडली आणि तीच 5वी रात्र, अंतिम रात्रामध्ये सुद्धा आपण प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना. जी हाँ बिल्कुल सागर, पूरे अनुशासन के साथ ये प्रतियोगिता 5 बजने में यहाँ पर फल फूल रही है और इसकी पूरी क्रेडिट गोस टू हमारे जो स्वयं सेवक है और बिल्कुल विश्वास भगत साहब जिनके नेतृत्व में जो गावदेव उत्सवली क्रिकेट क्लब तथा ग्रामस्थ मंडल उत्सवली जिनकी ओर से ये शानदार यहाँ पर जो आयोजन किया गया उसको पूरा श्रेय इसका जाता है. थँक्यू डीजे. जर जाऊया आपण मैदानाकडे. ते बंपर प्राइज येते, अतिशय मोठा सामना आहे. आम्ही फक्त 1 ते 2 वेळेला अनाउन्समेंट करू कारण सामन्याची डिटेल्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. तर इथे पारितोषिक येते. पारितोषिक आलंय षटकार हॅट्रिक साठी सुजय गोरे पळसप यांच्याकडून 3 षटकारांसाठी. तर टॉस इथे केला जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज इथे जमा झालंय. आपण पाहिले असेल अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. भातान आणि देवत यांच्यामध्ये होणारा सामना. सुजय गोरे यांच्याकडून कुडावे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. त्यानंतर सिद्धांत म्हात्रे आणि राजू ठाणगे यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी आरटीओ मध्ये अतिशय नावाजलेले आपण पाहिले असेल एजंट मयूर ठाकूर यांच्याकडून सुद्धा सिद्धांत आणि राजू ठाणगेसाठी हॅट्रिक साठी. आणि कोणत्या अंपायर ही अनोखी अदा. वजन आपण पाहिलं तर 90 किलो आणि 90 किलो वजन घेऊन मैदानावर नाचतात. यस, अतिशय अप्रतिम अंपायरिंग यावेळेस. बिल्कुल इस समय बल्ले का फेस गोला गेंद जा रही है. एक्स्ट्रा कवर रीजन के तो
बिल्कुल इनाम यहाँ पर आ चुका विकेट हैट्रिक के लिए उस अवली के वसंत भोईर साहब इनकी ओर से 2000 रुपए के इनाम। तो सागर हम बात करें यहाँ पर अच्छी गेंद स्टीयर किया बिल्कुल सिंगल के साथ। तो चलते हैं दोस्तों बीच मैदान के ऊपर गोटे अंपायर इस समय अपने अनोखी अदा के साथ यहाँ पर कंटिन्यू करते हुए और 52 रनों के लक्ष्य का पीछा करना इस मुकाबले में जीतने के लिए मोविया प्लस पे और कामोठे जय हनुमान के बीच का ये मुकाबला तगड़ा मुकाबला। दर्शकों का काफी बड़ा जमावड़ा यहाँ पर उस्मान पटेल की भाग 11 क्रिकेट टीम जो कि सेमीफाइनल में पहले से क्वालिफाई हो चुकी है और बिल्कुल तलोजे से आए हुए तमाम सारे क्रिकेट प्रेमी, प्लस पे से आए हुए तमाम सारे क्रिकेट प्रेमी, यहाँ पर देवत से आए हुए तमाम सारे क्रिकेट प्रेमी। अच्छी गेंद थी यहाँ पर, जोरदार अपील। कोई जन्नत की वो स्वीकारली जाणार नाही। धन्यवाद। फायनल पर्यंत हीच आमची आट आहे। धन्यवाद धन्यवाद। बिल्कुल आयोजनकर्ताओं का हुक्म सराखों के ऊपर हैट्रिक के लिए कोई बिल्कुल हैट्रिक के लिए नहीं बल्कि चाहे 2 छक्के 2 चौके 2 विकेट के लिए आप इनाम रख सकते हैं और उसकी अनाउंसमेंट एक ही बार की जाएगी। इस बीच ताकत दिखा दे प्लस पे क्रिकेट टीम। धन्यवाद डीजन, धन्यवाद गोटिया, बहुत ही शानदार तरीके से एंटरटेनमेंट आप दर्शकों का करते हुए तो किया 9 रन उन्होंने अपनी पारी से। अच्छी गेंद स्टीयर किया, गेंद को शॉर्टम पुल किया था परेश मात्रे, गेंद के ऊपर क्या फुर्ती दिखाई, गेंद के ऊपर आए लेकिन बिल्कुल संदीप मालकर काफी तेज थे विकेट के दरमियान सिंगल के साथ। यहाँ पर टोटल बिल्कुल हम 10 के ऊपर 52 रन का लक्ष्य है। 5 ओवर का खेल है मुकाबले में। इस 5 ओवर में 52 रन यहाँ पर जुटाने पड़ेंगे प्लस में क्रिकेट टीम को। अगर यह मुकाबला रोकना है लेकिन जीतना है तो कब इस मुकाबले को रोकना है, इस मुकाबले में जीत हावी करनी है तो मेहनत करने का संकेत बीच मैदान की ओर से आता हुआ गेंदबाजों के लिए स्लॉक स्वीप किया। इस समय क्षेत्र रक्षक गेंद पर पहुंच नहीं पाए, नो मैंस लैंड में गेंद गिरी, सिंगल डबल में कन्वर्ट हुई। ये रणनीति यहां पर धन्यवाद। इनामों की अनाउंसमेंट हम एक ही बार करेंगे यहाँ पर। सुजल गोरे जिनकी ओर से 2 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। बैक टू क्रिकेट, शानदार क्रिकेट, तगड़ी फाइट सागर हम यहाँ एंजॉय कर रहे हैं। बारका कामले की पहली ओवर थी, हालांकि सिद्धांत मात्रे डगआउट की ओर लग चुके लेकिन 12 रन जुटाने से प्लस पे मोरिया क्रिकेट टीम को रोक नहीं पाया और यही औसत है जिस औसत को बनाना चाहेगी प्लस पे क्रिकेट टीम, क्योंकि 52 रन 30 गेंदें 52 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल मैं कहूंगा अच्छी शुरुआत तो यहाँ पर दिलाने की कोशिश की जा रही है प्लस पे क्रिकेट टीम की ओर से। नए गेंदबाज सिलेक्शन बॉय इस समय दूर वाले छोर से अर्थात ओसवली खुर्द विलेज एंड की ओर से तैयार होते। पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले अभी भी बरकरार, फील्ड के ऊपर की पाबंदियां अभी भी उसी प्रकार जारी है। हम राइट लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद कवर्स के ऊपर से ये शानदार तगड़ा स्ट्रोक खेला है, फील्डिंग का प्रोटेक्शन है लेकिन लेजी क्रिकेट वहां पर
प्रतियोगिता के माध्यम से इस समय टॉस किया जा रहा है। सम्माननीय तो टॉस किया जा रहा है यहाँ पर सम्माननीय शेखर गायकवाड़ साहब, जिनके शुभ हाथों से आज की बजनी का टॉस किया जा रहा है। बिल्कुल भातान और देवत के बीच में ये टॉस यहाँ पर किया जा रहा है। पहला सागर सेमीफाइनल के मुकाबले का टॉस सम्मान्य अतिथि शेखर जी गायकवाड़ साहब, जिनके शुभ हाथों से टॉस किया जा रहा है। भातान टीम के पक्ष में टॉस की बॉस यहाँ पर भातान टीम बन चुकी है। सेमीफाइनल का मुकाबला और कितने रहेंगे? 5। तो 5 ओवर का मुकाबला खिलाया जाएगा। पहले सेमीफाइनल 5 ओवर का मुकाबला अनाउंसमेंट की जा चुकी है। भातान बनाम देवत के बीच का चलते मैदान पर कड़ी भिड़न संदीप महालकर। इस समय एक वंडर सा इस समय बीच मैदान पर आंधी उठी है संदीप महालकर के रूप में। अच्छी गेंद स्टीयर किया कवर्स में। इस समय 2 फील्डरों को छकाया। गेंद ट्रैवल हो रही है कवर पॉइंट सीमा रेखा के बाद। दमकल की गाड़ी मंगानी पड़ेगी शायद यहाँ पर कामोठी क्रिकेट टीम को। इस बार कवर्स के ऊपर से एक्स्ट्रा कवर ड्राइव, फिर एक बार गेंद ट्रैवल हो रही है एक्स्ट्रा कवर के रीजन में, लेकिन वो स्टेडी के साथ गेंद को वहां पर कैरी किया गया। तो सागर हम बात करें मैंडेटरी पावर प्ले में किस प्रकार के ताकत और तकनीक और टाइमिंग का उपयोग लेकर इस प्रकार के धोपी पछाड़ कैसे की जाती है गेंदबाज की, इसका बहुत ही शानदार मुजाहिरा बल्लेबाज संदीप महालकर इस समय बिल्कुल प्रस्तुत करते हुए, क्योंकि दूसरी ओर प्रोग्रेस पर 4 गेंदें फेंकी जा चुके हैं और 14 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर से आए थे। इस बीच अच्छी गेंद थी। टोटल कर देखेंगे टीम का तो 26 रन इस समय टोटल के रूप में हम देख पा रहे हैं। जीत के लिए 19 गेंदें, 26 रनों की आवश्यकता। अभी भी जब देखेंगे तो निश्चित रूप से मुकाबला 40-60 में कहूंगा, क्योंकि शानदार बल्लेबाजी हो रही है। अच्छी गेंद, रोका गेंद को बिल्कुल चेतन गोवारी ने अपने दमखम का उपयोग किया। दूसरे ओवर की समाप्ति के पश्चात हम 26 रन स्कोर कार्ड के ऊपर देख पा रहे। सागर आधी मंजिल तय की है। 12 गेंदों में 26 आए, अब जाके 18 गेंदें 26 रनों की आवश्यकता है। हालांकि मैंडेटरी पावर प्ले का एडवांटेज था, लेकिन ये 18-26 का ये समीकरण है मोरिया प्लस में और जय हनुमान कामोठी के बीच का किस अंदाज के साथ मुकाबला प्रोग्रेस हो सकता है। सागर बीजे 2 ओवर के खेल की समाप्ति के पश्चात 26 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी अगर देखेंगे तो 18 गेंदें 26 रनों की यहाँ पर आवश्यकता है। दिल्ली काफी दूर तो नहीं मैं कहूंगा, लेकिन यहाँ पर जान झोंकनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी। अक्सर ऐसा कहा जाता है कि लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो कोशिश करनी पड़ेगी दोनों टीमों की ओर से। जब कोशिश करेंगे तो निश्चित रूप से एक अच्छी क्रिकेट की फसल इस बीच मैदान पर फल फूलेगी, और जिस फसल को देखना चाहते तमाम सारे क्रिकेट प्रेमी, जो कि हैरतअंगेज मुकाबला, ड्रामेटिक ट्रेजेडी इस मुकाबले में देखना चाहते, क्योंकि व्हाट्सएप और फेसबुक के माध्यम से इस मुकाबले की चर्चा काफी हुई थी। और माइक्रोफोन पर आएंगे सागर मांडवकर मीठी मधुर मराठी वाणी के साथ। धन्यवाद नरेंद्र भगत सर. आपण जाणार आहोत सामन्याकडे, जिथे प्रवास पार करायचे 52 धावेचा आणि प्रवास केला जाईल कामोठी संघाच्या गोलंदाजाकडून. का फलंदाजी करणारा पलस संघ सेमीफायनल मध्ये धडक मारेल का, ही सुद्धा चर्चा येथे केली जाईल. तर वळूया नाव बॅक टू क्रिकेट. 18 चेंडू आणि 26 धावेची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. राजू ठाणगे मैदानावर या.
क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू मैदानावर आणि या खेळाडूंकडून खूप मोठ्या खेळीची अपेक्षा. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या कधी रंग बदलतील आपण सांगू शकत नाही. त्यांची अनोखी अदा सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर येणारे चेंडू 18 गरज असेल आपण पाहणार आहोत. 17 चेंडू आणि या वेळेला गरज 26 धावेची गरज. गोलंदाज तयार देवत. हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकलले. धाव घेण्याचं धारिष्ठा कदाचित थोडीशी रिक्स सुटवली होती आणि फलंदाज सुरक्षित मैदानावर. फलंदाज राजू टाणगेला पाहतोय आणि फलंदाज संदीप फलंदाज मैदानावर आहे. सिद्धांत मात्रेने केलेली निराशा तर कुठेतरी आपल्या संघाची झालेली पडझड फलंदाजी करणारा राजू टाणगे सावरेल का? या खेळाडूमध्ये क्षमता आहे कारण मोठे फटके खेळणं हे त्याचा प्रोफेशन आहे, त्याचा मिशन आहे आणि त्याचा विजन आहे. आणि तो राजू टाणगे जोवर मैदानावर असेल त्याच्याकडून खूप मोठ्या खेळीची अपेक्षा. ती पळसपे संघाला तेवढ्याच चांगल्या गोलंदाजी अपेक्षा. देवत सारख्या गोलंदाजाकडून मेडनवर फेकण्याचे विक्रम ज्याच्या नावावर आहे. अनेक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे आणि तो गोलंदाज देवत माने तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जस्ट 1 रन देर. एका धावेनं का होईना धावांचा ओघ येथे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून वाढवला जाईल जिथे समोर पल्ला पार करायचं. 52 धावेचा दोन्ही संघाकडून चांगला प्रवास. दोन्ही संघ नैसर्गिक क्रिकेट खेळाडूंचा ताफा असलेले संघ आपला नैसर्गिक खेळी दाखवतील. देवत मात्र ते गोलंदाजी करते. 3 चेंडू फेकलेत. धावा दिल्या त्या 2. गोलंदाज तयार. राजू टाणगेसाठी हा चेंडू आणि पूर्णपणे योजना आणि ही स्टाईल पहा. अंपायर सिग्नल वाईटचा कॉल पहा. 90 किलो वजन आहे आणि माधुरी दीक्षितची डान्सला सुद्धा झक मारील अशी स्टाईल येते. गोटे अंपायर पहा उभे बघा कसे राहिलेत जशी का बुटाला स्प्रिंग लावलाय. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 13 चेंडू आणि 15 चेंडू इथे अजूनही बाकी. राजू टाणगेसाठी हा चेंडू बॅटच्या मधोमध आणि ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं राजू टाणगेचा सोडलेला झेल. तर निश्चित राजू टाणगेचा झेल सोडलाय नरेंद्र भगत सर. एका जीवदानानं मदती आपण फलंदाज मैदानावर पाहतो आणि त्याला साथ देणारा मदत करणारा फलंदाज संदीप सुद्धा मैदानावर आहे. निश्चित 2 षटकारांसाठी पारितोषिक निश्चित आले. सुजय गोरे कुडावे यांच्याकडून त्यांचं सुद्धा आम्ही त्या कॅश प्राइज. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण वळूया. देवत मात्रेचा पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप. हा चेंडू लॉंग ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एका धावेसाठी संघर्ष केला जातोय. विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी गरज आहे. दोन्ही संघ एकजूट झालेत. दोन्ही संघ आपण चांगला खेळ दाखवताना विजय कुणाला नको आणि विजय खेचण्याच्या तयारीमध्ये दोन्ही संघ मैदानावर. तर 13 चेंडू आणि 21 धावेची गरज जिथे पल्ला पार करायचे 52 आणि फलंदाजी करणाऱ्या पळसपी संघाची धावसंख्या येते 31 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजू टाणगेच्या माध्यमातून आणि यावेळी दुसऱ्या प्रयत्नामध्ये राजू टाणगे एक मोठी सफलता. ऍब्सोल्युटली गॉन. बिग विकेट. फलंदाज बाद झाले दुसरा आणि संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे 3 षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 14. देवत मात्रेनं षटक फेकलं होतं. तिसऱ्या धावा दिल्या 5. मॅजिकल चेंज बॉलर सच गिफ्ट बॉलिंग साइड आणि गोलंदाजचं वरदान लाभलेला देवत मात्रे गोलंदाज कामोठे संघाकडून
पळसपे संघाला विजयासाठी लक्ष्य 52 धावा संघ प्रवास करतोय, मजल मारतोय. गुणतालिकेचा आपण विचार केला, ताज्या क्रमवारीचा जर आपण आढावा घेतला तर धावसंख्या आहे ती 31 आणि येणारे चेंडू 12 आणि 21 धाव्याची गरज. चला लवकर स्पीडअप करा, कारण गाड्याला मध्ये मध्यरात्र 12 वाजलेत आणि 12 वाजवण्यासाठी गाड्यामधील 3 काट्यांना एकत्र व्हावं लागतं आणि ते दोन संघ एकमेकाचे 12 वाजवण्यासाठी एकजूट झालेत. कुठला संघ हा सामना जिंकेल याची सुद्धा चर्चा केली जाईल. दोन्ही टीम आपण पाहिल्या तर दोन्ही टीम इथे एकत्र झाले. विजय संपादन करण्यासाठी सेमीफायनल मध्ये धडक कोण मारणार याची सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये केली जाईल. दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत, दोन्ही संघामध्ये ताकद आहे. उस्मान पटेलनं आपली आक्रमकता सिद्ध केली आणि सहज सोप्या पद्धतीनं प्रवीण गरजच्या काळुंदे संघाला पराभूत केला आणि सेमी फायनल मध्ये धडक मारली आणि यातून विजय होणारा संघ लढा देणारे, पुट ऑन फाईट देणारे उस्मान पटेलच्या संघासमोर. राहुल साठी हा चेंडू, रॉंग शॉट सिलेक्शन, बॉल गोज ऑन आहे आणि पुन्हा एकदा मोठी सफलता राहुल बैकरच्या केळीचा होता. बदन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना. ही आपली ताकद आहे, योग्य दिशा, योग्य नियंत्रण. गोलंदाजी मधील आपण कौशल्य सिद्ध करताना जी गोलंदाजी देवत मात्रेने केली होती, सामन्यामध्ये मजबूत पकड, पूर्णपणे वर्चस्व सिद्ध करते. एक नाईस लाईन वर गोलंदाजी करताना कामोटे संघाचे गोलंदाज. हा चेंडू स्किलिंग शॉट, टॅलेंटिंग क्रिकेट, चेंडू टीप पॉइंटच्या रिजन मध्ये अतिशय देखणा फटका. फलंदाज होता पळसपे संघाचा. आपण या वेळेला पाहिलं असेल संदीपच्या बॅट मधून हा 4 धावेसाठी. मुझे पहचानो कहाँ से आया. हळूहळू का होईना धावसंख्येला आपल्या बाजूने खेचताना प्रयत्न फलंदाजाकडून, कारण सलामीवीर फलंदाज मैदानावर आहे. संदीप जोवर मैदानावर असेल तोपर्यंत आशा असतील त्या पळसपे संघाला आणि या फलंदाची विकेट घेणं ही सुद्धा जिगरबाज कामगिरी दाखवावी लागेल. ती गोलंदाजांना 10 चेंडू आणि 17 धावेची गरज. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 35 ऑन बोर्ड. हा चेंडू ताकदीचा वापर, चेंडू आपण या वेळेला पाहतोय लॉंग. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं अपेक्षित. चेंडू लॉंग ऑन ला गेला होता, तिथे आमच्या खेळाडूने सुरेख प्रयत्न केलाय आणि दॅट इज अ टॉप शॉट, गॉन 6 रन. चेतन गोवारी ओव्हर द विकेट. कट केले चेंडूला, गॅप शॉट, एक्सपेंडेड गॅप, चेंडू आणि क्षेत्रक्षणामध्ये लागलेली पैज आणि इथे विजय चेंडूचा आणि 4 धावेसाठी चौकार. हे झंझावती वादळ, तुफान, धुव्वाधार फलंदाजी, अश्वादाय खेळी दाखवली. संदीप याने दाखवून दिला आपण कोणत्या दर्जाचे खेळाडू आहेत. आपला नैसर्गिक खेळ दाखवला, गोलंदाजांना धूळ चारली आणि जवळ जवळ सामना आपल्या बाजूने झुकवलाय. जे समीकरण होतं 18 चेंडू 26, ते समीकरण आता मात्र बनलंय 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. गोलंदाज चेतन गोवारी ओव्हर द विकेट. ताकदीचा वापर, या सिटीचा कडक शॉट, फलंदाज संदीपच्या बॅट मधून. तर फलंदाज
मैदानावर खेळतोय संदीप अर्धशतकाकडे वाटचाल त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण या वेळेला पाहतोय ज्यानं प्रवास केलाय 16 चेंडू मध्ये 46 धावा पाहायचे अर्धशतक मारून विजय आपल्याकडे खेचून आणेल का जिथे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा असताना धावसंख्या आहे ती 51 थोडासा इथे आमच्याकडे इशारा केला जाईल चला चेंडू घेऊन आपण मैदानाकडे जा जास्त उशीर करू नका 7 चेंडू आणि 1 धावेची गरज तर आणखीन एक षटकारासाठी इथे पारितोषिक आलंय सुजय गोरे यांच्याकडून पारितोषिक षटकारासाठी 1000 रुपये आणि जर इथे चौकार मारला संदीपनं तर अर्धशतक तो साजरे करणार आहे मॅजिकल चेंज प्लेअर अडचणीच्या वेळी मदतीला आलाय आणि विजय आपल्या बाजूने खेचून आलाय तर संदीप अप्रतिम फलंदाजी धुव्वाधार धुरंधर खेळाडू आपला शौर्य धैर्य पराक्रम दाखवला आपल्या फलंदाजच्या बॅट मधून स्टान्स रिदम सर्व गुण दाखवले आणि एक टॅलेंटिंग क्रिकेट तर त्याची वैयक्तिक धावसंख्या 16 चेंडू मध्ये 46 विजयासाठी फक्त 7 चेंडू 1 धाव विजय निश्चित आपण मिळेल मात्र त्यांची सहकारी अपेक्षा करताना का यावेळी अर्धशतकाला गवसणी संदीप हा फलंदाज घालणार का निश्चित सुरेख प्रयत्न चेंडू सीमा रेषेकडे आणि अर्धशतक पूर्ण व्हॉट अ ग्रेट इनिंग टॉप क्लास इनिंग सामना आपल्या बाजूने झुकवलाय संदीप आपण सर्व प्रेक्षकांना बॅट वरती करायचं अप्रतिम खेळ प्रेक्षकांची मन जिंकली इम्प्रेस केलाय याला म्हणतात धाडस संपूर्ण योगदान पूर्ण वर्चस्व आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये अशी कामगिरी जर आपण दाखवली तर वर्षभर आपली कामगिरी कोणी विसरणार नाही 52 धावांचं लक्ष पार करायचं होतं आणि संदीपची धुव्वाधार केली तर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या यांच्यासाठी ते पारितोषिक आले सुजय गोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अप्रतिम सामना आपण पाहिला शेवटच्या क्षणापर्यंत कामोटे संघानं हार मानली नव्हती मात्र जो संदीप पूर्णपणे रिदम मध्ये होता आणि चेतन गोवारीचं अतिशय मागड षटक तर निश्चितच आपण इथे जाणार आहोत मैदानाकडे पुढचा सामना दिवस संघाचा संघ नायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा भातान संघ लगेच आपण यायचंय इथे सामना खेळवला जाईल अप्रतिम सामन्यातील विजय